भारतीय संस्कार. समाजामध्ये लहान मुलांवर होणारे अन्याय अत्याचाराचे प्रमाण हे झपाट्याने वाढते आहे आणि लहान मुलांमध्येही नीच, निर्लज्जपणाचे प्रमाण ही झपाट्याने वाढते आहे. आणि याला जबाबदार आहे मोबाईल, इंटरनेट आणि नेटवर असणाऱ्या घाणेरड्या वेबसाईट. आपली मुले काय करतात, कुठे जातात, कोणाशी मैत्री करतात यावर लक्ष ठेवणे हे मुलांच्या आई-वडिलांचे कर्तव्य आहे. लहान मुलांमध्ये नीच, निर्लज्जपणा हा वाढतो आहे आणि याला जबाबदार मुलांचे आई-वडील सुद्धा आहेत. आपल्या मुलांना चांगले संस्कार देणे हे पालकाचे कर्तव्य आहे. मुलांवर चांगले संस्कार झाले तर समाजात आपोआपच नीच, निर्लज्जपणाचे प्रमाण आणि अन्याय अत्याचाराचे प्रमाण हे नक्कीच कमी होईल. नवीन पिढीला माझी कळकळीची विनंती आहे की आपली भारतीय संस्कृती जपा, संस्कार जपा, आपले चारित्र्यही जपा. याशिवाय रामराज्य शक्य नाही. खरं बोलल तर सख्या आईला सुद्धा राग येतो पण आजच्या घोर कलियुगात नवरा-बायकोचे संबंध, त्यांचे चारित्र्य, त्यांचे संस्कार ही शुद्ध असणे गरजेचे आहे. नवरा-बायकोचे नाते जेव्हा निस्वार्थ, निष्पाप आणि पवित्र असेल तेव्हाच त्यांच्याही पोटी राम आणि सीता नक्कीच जन्म घेतील. नवरा-बायकोचे नाते, प्रेम जेवढे निस्वार्थ, निष्पाप आणि पवित्र असेल तेवढीच नवीन येणारी पिढी सुद्धा निर्मळच असेल. नवरा-बायकोच्या नात्यालाही माझी विनंती आहे लग्न केले तर ते शेवटपर्यंत निस्वार्थ, निष्पाप आणि पवित्रपणे जपा. भारतीय संस्कृतीनुसार नवरा-बायकोचे 7 जन्माचे पवित्र नाते हे एवढ्या सहजासहजी तोडू नका. सत्य आणि अनुभव यापेक्षा मोठे या जगात काहीच नाही. पोस्ट आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. Created by @satya_kaliyugachi